नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। काल उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी अतिशय वाईट दिवस होता असं आपण नक्कीच म्हणू शकतो। ऑपरेशन टायगर हा जो विषय आहे, हे जे ऑपरेशन आहे हे मागच्या 4-5 दिवसात भरपूर ॲक्टिव्ह झालेलं होतं। खरं पाहिलं तर या विषयाची चर्चा मागच्या 1.5 महिन्यापासून चालूच होती, परंतु ॲक्टिव्ह हे मागच्या 4-5 दिवसात भरपूर झालं होतं आणि अखेर एक प्रकारे ते यशस्वी झाल्याचं दिसून येतंय। 6 खासदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सामील होणार, ही बातमी सध्या चर्चेस येते। नक्कीच त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडलेला आहे, यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे। आज आपण जर बघितलं म्हणजे ही काल घटना घडली आणि आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे आणि कालच ही वाईट बातमी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळाली। आपण जर पाहिलं तर 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली। मराठी माणसासाठी, मराठीच्या अस्मितेसाठी शिवसेनेची स्थापना झाली आणि त्यानंतर भरपूर काही गोष्टी शिवसेनेच्या संदर्भात नक्कीच घडल्या। 3 ते 4 वेळेस शिवसेना फुटली आणि परत एकदा आपण बघतोय भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहे। तर आज वर्धापन दिनी उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचंच लक्ष नक्कीच आहे। आता वळूया, खरं पाहिलं तर कोण खासदार फुटले हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि कोणी साथ दिली ते पण आपण नक्कीच बघणार आहोत। तर सुरुवातीला जर बघायचं झालं तर अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे 3 खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले। नक्कीच यांच्यासोबत सुद्धा ऑपरेशन टायगरची चर्चा झालीच असेल, एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून ही चर्चा झालीच असेल, नक्कीच यांनी नकार दिलेला असेल। ह्या 3 जणांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही। आता पुढे जर बघायचं झालं तर ओमराजे निंबाळकर, त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर, त्यानंतर भाऊसाहेब वागचौरे, संजय दिना पाटील, संजय जाधव आणि संजय देशमुख हे 6 जण फुटले, आपण असं नक्कीच म्हणू शकतो। या 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे। त्यांचा प्रवेश कधी होणार, पुढे काय चर्चा, या संदर्भात अजून कोणतीच माहिती नाही आहे, परंतु नक्कीच आपण एवढं तरी म्हणू शकतो की ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाही। काल व्हीप जारी करून एक अत्यंत महत्त्वाची बैठक होती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची, तिथे सर्वांनी येणं हे अनिवार्य होतं आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर हे 6 खासदार आले नाही, त्यांची स्वाक्षरी सुद्धा त्या फॉर्मवर झाली नाही आणि त्यामुळेच आपण नक्की म्हणू शकतो की आता हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होणार। आता जर आपण पाहिलं तर 2 वर्धापन दिनी मेळावे हे होणार आहे, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं। तर काय बोलणार, दोघेही काय बोलणार, एकनाथ शिंदे या ऑपरेशन टायगर संदर्भात काही बोलता का, हे सर्वांचं लक्ष आहे, सर्व जनतेचं लक्ष आहे, सर्व नेत्यांचं, सर्व पक्षांचं याकडे लक्ष आहे। तसेच 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे या संदर्भात काय स्पष्टीकरण, काय कमेंट करतात हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुम्हाला ह्या ऑपरेशन टायगर संदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।